शेतकरी मित्रांनो कांद्याचे बाजारभाव हे दिवसागणिक आपल्याला सध्या कमी झालेले हे दिसून येत आहेत. मित्रांनो, कांद्याचे बाजारभाव इतके पडलेले आहेत की शेतकऱ्यांनी कांद्यावर जो खर्च कांदा पिकवण्यासाठी केलेला आहे तो उत्पादन खर्चही त्या कांद्यामधून सध्या भरून निघताना दिसून येत नाही. म्हणजेच खिशातून पैसे घालून कांदा पिकवला आणि कमी भावामध्ये तो विकून तोटा केला, अशी परिस्थिती सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची महाराष्ट्रभर आहे. इतर राज्यातही कांद्याचे भाव सध्या मोठ्या प्रमाणात कमीच आहेत. मित्रांनो, आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण नाशिक जिल्ह्यातील अहिल्यानगर येथील तसेच हैदराबाद चेन्नई येथे काय कांदा भावाची परिस्थिती होती ती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, कांद्याचे दर पडले म्हणून नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या 2-3 दिवसापासून आंदोलन शेतकऱ्यांचे चालू आहेत. उग्र स्वरूपाचे असे आंदोलन कांदा उत्पादक शेतकरी करत आहेत. आजचं जर पाहिलं तर आज सोलापूर कांदा मार्केट संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बंद पाडलेलं आहे. सोलापूर कांदा मार्केटमध्ये कांद्याचे भाव घसरले म्हणून तेथील शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव हे बंद पाडले. तर मित्रांनो, सर्वच शेतकऱ्यांनी अशीच एकजूट दाखवून सरकारला संदेश दिला पाहिजे की कांद्याच्या भावाचं काय हे पहा. आम्ही इतक्या कमी भावामध्ये कांदा विकू शकत नाहीत, कारण जो खर्च कांदा पिकवायला केलेला आहे तो खर्चही या भावामधून सध्या वसूल होत नाही. आणि वर्ष झालं कांद्याचे बाजारभाव जर पाहिलं तर अशीच काही परिस्थिती ही 2025मध्येही आपण अनुभवली आणि 2026मध्येही तेच चालू आहे. जर आपण आता सरकारकडे आपली मागणी मांडली तर त्यावर नक्कीच काहीतरी विचार होईल. पण तुम्ही जर आपलं जे काही म्हणणं आहे ते म्हणणं मांडलं तर त्यावरती विचार होणार आहे. तुम्ही फक्त गेले आणि कांदे विकून मागं आले तर त्यावरती काहीही ॲक्शनही होणार नाही. तुमचं म्हणणं नक्की तुम्ही सरकारपर्यंत पोहोचवा. नक्कीच त्यावर काहीतरी निर्णय सरकारच्या वतीने घेण्यात येईल. तर मित्रांनो, पाहूयात नेमकी काय परिस्थिती आज होती. सुरुवात करूयात लासलगाव येथून. लासलगाव हे कांदा मार्केट देशातील कांद्याचे भाव ठरवणारं मार्केट असं समजलं जातं. तर पहिल्या सत्रामध्ये तिथे 1210 वाहनांचे लिलाव हे झाले. 300 रुपयापासून 1200 रुपये क्विंटलपर्यंत लासलगावी आज कांदे विकले. सरासरी कांद्याचा भाव जर पाहिला तर फक्त 875 रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे आज सरासरी कांदा विकलेला आहे. तर पिंपळगाव बसवंत येथे 653 वाहनांमधून कांद्याची आवक आली होती. 600 रुपयापासून 1440 रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले. सरासरी कांदा 900 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 300 रुपयापासून 725 रुपये क्विंटलपर्यंत विकली. सरासरी 600 रुपये क्विंटलपर्यंत पिंपळगाव बसवंत येथे आज गोल्टीला बाजारभाव निघाले आहेत. मित्रांनो, या दोन मार्केटचे भाव बघून आपल्या लक्षात आला असेल की 900च्या आत जरी सरासरी कांद्याचा भाव आला म्हटलं तरी आज चालेल. तर मित्रांनो, इकडे नगर येथे 70,492 गोण्यांची आवक आली होती. नंबर 1 प्रतीचे कांदे 900 रुपयापासून 1100 रुपये क्विंटलपर्यंत विकले. नंबर 2 प्रतीचे कांदे 600 ते 900 रुपये क्विंटलपर्यंत विकले. नंबर 3 प्रतीचे कांदे 400 ते 600 रुपये क्विंटलपर्यंत विकले. नंबर 4 प्रतीचे कांदे 150 ते 400 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर 51 कांदा गोण्यांना 1300 रुपये क्विंटलला बाजारभाव आज नगर येथे निघाला. नगर येथे मध्यम प्रतीच्या कांद्याचा दर पाहिला तर 650 रुपये क्विंटलवर मध्यम प्रतीच्या कांद्याचा दर आज नगर येथे आलेला आहे. म्हणजेच नगर येथेही भाव मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेले या रिपोर्टवरून आपल्याला दिसून येत आहे. तर चेन्नई येथे 65 कांदा गाड्यांची आवक आज होती. मीडियम कांदा 1200 ते 1400 रुपये क्विंटलपर्यंत विकला. तर जास्तीत जास्त 1600 ते 1700 रुपये क्विंटलपर्यंत चेन्नई येथे आज महाराष्ट्रातील कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे. तर बेंगलोर येथे 53,742 गोण्यांची आवक आज होती. 4-5 लॉट 1600 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मीडियम कांदा 1200 ते 1300 रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकलेला आहे. तर इकडे हैदराबाद येथे 85 गाड्यांची आवक आज होती. गरवा सुपर क्वालिटी डबल पत्ती माल फक्त एक अर्धा लॉट 1800 ते 2000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. 2 नंबर प्रतीचे कांदे 1300 ते 1500 रुपये क्विंटलपर्यंत विकले. नंबर 3 प्रतीचे कांदे 800 ते 1000 रुपये क्विंटलपर्यंत विकले. नंबर 4 प्रतीचे कांदे 500 ते 700 रुपये क्विंटलपर्यंत विकले. नंबर 5 प्रतीचे कांदे 200 ते 300 रुपये क्विंटलपर्यंत विकले.
ॲस्ट्रॉ फुल बिग लाल कांदा 1200 ते 1300 रुपये क्विंटलपर्यंत विकला. डबल पत्ती मोकल साईज कांदा 1000 ते 1100 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मिडियम सुपर कांदा 800 ते 1000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मित्रांनो, आज हैदराबाद येथे 85 कांदा गाड्यांची आवक ही आली होती. मित्रांनो, आता हे बाजारभाव पाहून महाराष्ट्रातील कांद्याचे भाव तर पडलेलेच आहेत, पण बाहेर राज्यातील परिस्थिती ही काही वेगळी नाही असं म्हटलं तरी चालेल. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.